आजचा दिवस हा रामनवमीचा दिवस आहे. या देशाच्या अनेक भागामध्ये, विशेषतः उत्तर हिंदुस्थानामध्ये रामनवमीचा आणि रामजन्माचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो. दुर्दैवानं यावर्षी नेमकं कोरोनाचं संकट आलं आणि या संकटामध्ये अनेक प्रकारची पथ्य ही आपल्याला पाळावी लागतात आणि त्या पथ्यांच्यामुळं सोहळ्याचं स्वरूप आणणं काही शक्य नाही, पण स्मरण करणं हे सहज शक्य आहे. आणि म्हणून घरामध्ये बसून अनेक जण श्रीरामाचं स्मरण करीत असतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. हा एक विषय, आजची रामनवमी हा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा योगायोग आहे. आज तारीख 2 एप्रिल आणि 1 एप्रिल 1955 साली गीत रामायणाची सुरुवात झाली. पुण्याच्या आकाशवाणी केंद्रामध्ये त्यावेळेला सीताकांत लाड म्हणून एक डायरेक्टर होते, स्टेशन डायरेक्टर. त्यांनी पुढाकार घेतला आणि रामायणाच्यावर गीत लिहून ते प्रस्तुत करण्याच्या संबंधीचा संकल्प केला आणि 1 एप्रिल 1955 साली गीत रामायणातलं पहिलं गीत स्वयं श्री रामप्रभू ऐकती हे आकाशवाणी पुण्यानं प्रसिद्ध केलं. पुढे गीत रामायणामध्ये जवळपास 50-56 गीतं होती आणि ही गीतं अजरामर झाली. याचं फार मोठं श्रेय हे गदी माडगूळकरांना द्यावं लागेल. मला कधी कधी गंमत वाटते या सगळ्या लोकांची. त्यांचं लिखाण, त्यांचं काव्य, त्या काव्य रचनेमध्ये त्यांनी अचूक निवडलेले शब्द हे सगळं अलौकिक आहे. आणि हे अलौकिक आहे अशा व्यक्तींची पार्श्वभूमीच आहे का? मिरजेवरनं पंढरपूरला जात असताना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर सांगोल्याच्या अलीकडं एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर एक पत्र्याचं घर आहे. त्या भागातले लोक त्याला वामनाचा पत्रा म्हणून ओळखतात. आणि हा वामनाचा पत्रा म्हणजे माडगूळ कुटुंबियांचं हे निवासस्थान. गदिमा त्यांचं गाव माडगूळ, तिथून ते नंतर औंधाला गेले. औंधाला शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुण्याला आले. उच्च विद्या विभूषित नव्हते, परंतु अतिशय उत्तम साहित्यिक म्हणून त्यांचा नावलौकिक सर्व देशामध्ये झाला. आणि त्या गदिमांच्याकडून हे गीत रामायण लिहिलं गेलं. ते गीत रामायण अजरामर झालं. त्याच्यामध्ये गदिमांची शब्दरचना ही जशी महत्त्वाची, तशी सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी भारतीय रागावर आधारित संगीत देऊन या गीत रामायणाचं प्रथम गायन त्यांनी केलं. आणि प्रभाकर जोग आणि त्यांच्या वाद्यवृंदानं त्यांना साथ दिली आणि हे गीत अजरामर झालं. त्या गीत रामायणाच्या संबंधीचा स्मरण करण्याचा सुद्धा कालचा आणि आजचा दिवस आहे. याचं मला मनापासूनचं समाधान आहे. एका बाजूनं
सबन देश किंवा विश्व आज चिंतेत आहे. कोरोना यांनी आपल्याला ग्रासलेलं आहे आणि दुर्दैवानं जी माहिती मिळते की त्याला आवर घालण्याच्या संबंधीची अनेक पावलं अखंडपणाने टाकली गेली, परंतु तो रोग वाढतोय, त्याचा प्रादुर्भाव अधिक वर्गाला लोकांना होतोय. अशा प्रकारचं चित्र आज ठिकठिकाणच्या माहितीतून बघायला मिळतंय. अनेक सूचना यापूर्वी केल्या गेल्या, प्रधानमंत्र्यांनी केल्या, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या, राज्य मंत्रिमंडळाचे आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या सहकार्याने केलं. लोक पाळत आहेत. साधारणतः असं दिसतं की 90% लोक या ज्या सूचना आहेत त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणाने करतात, पण 10% लोक अजूनही आपल्याला रस्त्यामध्ये दिसतात किंवा सहभागी वगैरे झालेले दिसतात. सोशल डिस्टन्सिंग याबद्दल पुन्हा पुन्हा सुचवलं जातं की एकत्र राहू नका, 2 व्यक्तींच्याबद्दल अंतर ठेवा, समूहात जमण्याच्या संबंधीची भूमिका सोडून द्या. पण तरी कुठे ना कुठं काहीतरी घडतं आहे. आत्ताच दिल्लीमध्ये तबलीगच्या वतीनं निजामुद्दीनला मरकजचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्यावेळेला हजारो लोक त्या ठिकाणी जमले. राज्याच्या अनेक भागातून त्या ठिकाणी गेले. नंतर ते एकत्रित परत आल्याच्या नंतर आपापल्या गावामध्ये गेले. यातले काही लोकांनी कदाचित या रोगाला बरोबर घेऊन जाण्याच्या संबंधीचा प्रवास केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे साहजिकच त्यानंतर हा रोग फैलावतो का काय अशा प्रकारचं चित्र आपल्याला ठिकठिकाणी दिसतंय. मला असं वाटतं की काही समारंभ असतात ज्याच्यात लोकांचा सहभाग असतो, पण हे जरी असलं तर आजची स्थिती लक्षामध्ये घेऊन काहीतरी पथ्यही पाळलीच पाहिजे. आणि मला सुचवायचं आहे की जसं हा तबलीगनी निजामुद्दीनचा जो काही सोहळा होता तो टाळण्याची आवश्यकता होती, पण तो टाळला नाही. त्याची किंमत सर्वत्र द्यावी लागते. पुन्हा असं घडता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची. आणि मला तातडीने 2 सार्वजनिक समारंभ समोर दिसतात. एक 8 एप्रिलला. 8 एप्रिल हा शब्बे बरात हा मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. कब्रस्थानामध्ये एकत्र जातात आणि आपल्या नातेवाईकांचं जे हयात नाही त्यांचं स्मरण करत असतात. विनंती ही आहे की आपले जे हयात नसलेले कुटुंबीय आहेत त्यांचं स्मरण घरात बसून करा. नमाज घरामध्ये वापरा. त्यासाठी एकत्रित कब्रस्थानात जाण्याचा हा प्रसंग नाही आहे. त्यांची आठवण जर ठेवायची असेल तर ती घरातच घरच्या लोकांच्या सह आठवण ठेवा. आणि 8 एप्रिलला जे निजामुद्दीनला घडलं ते आम्ही घडून देणार नाही या प्रकारची खबरदारी घ्या. दुसरा एक महत्त्वाचा दिवस आहे की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, देशाच्या बाहेरसुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण आपण अतिशय श्रद्धेने करतो. आणि तो दिवस हा 14 तारखेचा एप्रिलचा. 14 एप्रिल आंबेडकर जयंती याचा सोहळा हा जवळपास दीड महिना आपल्याकडे आपण साजरा करत असतो. आता या वेळेला हा सोहळा साजरा करण्याच्या संबंधीचा प्रसंग आहे का याचा गांभीर्याने विचार करायची गरज आहे. आपण अनेकदा हा आंबेडकर जयंतीचा काय सोहळा हा पुढे 3-4 आठवडे 2 महिन्यापर्यंत पुढे साजरा करत असतो.
यावेळेला थोडंसं या कार्यक्रमाला पुढे नेणं शक्य आहे का याचा विचार निश्चितपणानं करायची वेळ आली आहे. कारण आपण सामुदायिकपणाने एकत्र आलो तर त्यावर नवीन समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग हा समाजातल्या सगळ्या घटकांच्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांचं आपण स्मरण करूया, त्यांच्या योगदानाच्या संबंधीची आठवण ठेवूया, परंतु त्याचा कालावधी याच्यामध्ये काही बदल करणं शक्य आहे का या संबंधीचा विचार जाणकारांनी करावा असं मला या ठिकाणी मुद्दाम सुचवायचं आहे. मी जे सुरुवातीला सांगितलं की अजूनही लोक दिसतात रस्त्यावर आणि त्यामुळं या पेशंटचं रुग्णांचं प्रमाण वाढतं आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय. खरं म्हणलं तर काही गोष्टीची गरज आहे लोकांना, ही गोष्ट खरी आहे. जसं दैनंदिन घरामध्ये कुटुंब चालवण्यासाठी लागणारा किराणा माल असो, भाजीपाला असो, याची गरज आहे. परंतु या राज्यामध्ये किंवा देशामध्ये फळं भाजीपाला याची कमतरता नाही आहे. त्याशिवाय राज्य सरकारने ग्रोसरी शॉप किराणा दुकानं उघडण्याच्यासाठी संमती दिलेली आहे, फक्त त्याच्या वेळा ठरवाव्यात. पण या सगळ्या गोष्टीची उपलब्धता असताना ते मिळणारच नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण गर्दी करणं किंवा साठेबाजी करणं मला स्वतःला असं वाटतं की हे योग्य नाही. आणि म्हणून या संदर्भात राज्य सरकारने, पोलीस दलानं, आरोग्य खात्यानं, मुख्यमंत्र्यांनं, बाकीच्या त्यांच्या सहकार्याने ज्या काही सूचना दिल्यात, मग महानगरपालिका असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो, त्या तंतोतंत पाळण्याच्याबद्दलची भूमिका आपण घेतली पाहिजे. हे करत असताना जे लोक याचं अंमलबजावणी करत नाहीत त्यांना नाईलाजानं पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागते. आणि आता काही गोष्टी ऐकायला मिळाल्या, काही ठिकाणी पोलिसांशी संघर्ष केला गेला किंवा त्यांच्या भांडण त्यांच्याशी केले गेले, हे टाळूया. एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही की वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स, त्यांच्यासोबत नर्सेस आणि त्यांचा सगळा स्टाफ आणि पोलीस दलाचे सगळे घटक हे धोका पत्करून अहोरात्र काम करत आहेत. आणि त्याची नोंद आपण घेऊन त्यांचा सन्मानच केला पाहिजे, त्यांना सहकार्यच केलं पाहिजे. म्हणून पोलिसांचा वादविवाद नको. ही जी यंत्रणा आरोग्यविषयक सुविधा देते तिला पूर्णपणानं सहकार्य केलंच पाहिजे. आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या घटकांना मी हे सुचवू इच्छितो, बाबांनो तुम्ही धोक्याचं काम करता ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही फार महत्त्वाची सेवा देताय ही गोष्ट खरी आहे. पण आपले काही घटक OPD किंवा आपले दवाखाने बंद करताय हे खरं नाही. आपण ते काही करा, ते उघडे ठेवा आणि लोकांना त्या संबंधीची वैद्यकीय सेवा ही उपलब्ध होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. आता तरुणांच्यामध्ये 10 दिवस झाले, आता काय करायचं, आणखीन 2 आठवडे, आणखीन काहीतरी दिवस, कदाचित हे वाढेल का काय, या प्रकारची चिंता त्यांच्यात आहे. मला असं वाटतं की एक तर आता मी कालपासून गीत रामायण ऐकतोय, मला समाधान मिळतं. गरिबांचं आणि सुधीर फडकेंचं हे सगळं एक उत्कृष्ट अशा प्रकारचं संगीत हे ऐकल्याच्या नंतर, काव्य ऐकल्याच्या नंतर आपल्याला मनापासून समाधान मिळतं. असं जे जे काही आपल्या आवडीचं असेल ते ऐकायचं. नव्या पिढीला तर मी सुचवेन की आता सवन कालावधी तुम्ही थोडा वाचन संस्कृती जतन करण्याच्यासाठी आणि वाढवण्याच्यासाठी काही करता आलं तर करा. सुदैवानं मराठीमध्ये अनेक उत्तम प्रकारचं साहित्य तयार आहे. शिवछत्रपतींचं जीवन दर्शनाच्याबद्दलचं लिखाण आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी परिवर्तनाच्या संबंधित, सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात, शेती आणि या सगळ्या क्षेत्रात सुविधा आधुनिकता आणण्याच्या संदर्भात अनेक विचार मांडले. त्यावरचं लिखाण आहे, ते वाचू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
परिवर्तनाच्या संबंधीचा विचार जगाला दिला, देशाला दिला, त्या संबंधीचं खूप लिखाणाची आपण वाचू शकता. विठ्ठलरावजी शिंदे आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, यशवंतराव चव्हाण आहेत, डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत. अशांची जीवनदर्शनं यावर खूप लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. ते आपण निश्चितपणानं वाचायचा. याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचा मजबूत होईल यावर आधारित अनेक लिखाणं आज यानाच्या प्रकाशनाच्या माध्यमातून तयार आहेत. त्याचा आपण जास्तीत जास्त आस्वाद घेण्याच्या उद्देशी काळजी घेऊन स्वतःचे व्यक्तिगत ज्ञान वृद्ध वाढवण्याच्या संबंधीची काळजी या कालखंडामध्ये घेतली तर मला खात्री आहे की याची उपयुक्तता तुम्हाला सगळ्यांना होईल. आणि म्हणून सतत वाचत राहा, ज्ञान संपादन करत राहा, सुसंवाद ठेवा आणि या सुट्टीच्या काळाचा आस्वाद स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी चांगल्या रीतीने कसा करता येईल त्या दृष्टीने तुम्ही करा, हेच मला या ठिकाणी सुचवायचे. आता ह्याला दुसरी एक बाजू आहे की ज्याच्यात काळजी करण्यासारखी स्थिती आहे. जसं मी सांगितलं की आपण या सगळ्या गोष्टी करायच्या तर दुसऱ्या बाजूनं रोगाला आपल्याला आवर घालायचं आहे. राज्य सरकारने रोगावर आवर घालण्याच्या दृष्टीनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की एकत्र राहू नका, वेगवेगळे राहा किंवा थवेचे थवे एकत्रित राहण्याची भूमिका सोडून द्या, आणि अशांना मदत करण्याच्यासाठी राज्य सरकारने अन्य काही NGOजनी अनेक ठिकाणी रिलीफ कॅम्प मदतीचे साधी केंद्र उघडलेली आहेत. आता कालचा 1 एप्रिलचा दिवस, या 1 एप्रिलला COVID-19मध्ये या लोकांना मदत करण्याच्या संबंधीची जी योजना केलेली आहे त्याची आकडेवारी मी शासनाकडून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये असं दिसतंय की राज्याची जिल्हा प्रशासन यंत्रणा आहे त्यांनी अशा लोकांच्यासाठी की ज्यांचे कुटुंबीय इथे नाही आहेत, जे रोजंदारीचे कामगार आहेत, जे एकटे आहेत, जे प्रवासी आहेत, अशांच्यासाठी 817 ठिकाणी कॅम्प उघडलेले आहेत. आणि या कॅम्पमध्ये 2 वर्षं भोजन निवाऱ्याची सोय आणि वैद्यकीय मदत यासाठी 64,969 लोकांना सहभागी करून घेतलं. त्याशिवाय ऑनसाईट लेबर जिथं काम चालू आहे तिथं लेबर कॅम्प्स आहेत. असे जे कॅम्प्स आहेत त्यांची संख्या 1,721 ठिकाणी आहेत. असे कॅम्प्स 1,721 ठिकाणी आहेत. आणि या कॅम्पमध्ये 2,49,399 लोकांना सहभागी केलेलं आहे. तिथे त्यांची निवासाची, अन्नाची आणि वैद्यकीय सुविधेची सुविधा केलेली आहे. साखर कारखान्यांचा हंगाम आता संपत आला आहे आणि त्यामुळं तिथं आता कामगार किंवा मजूर हा आपापल्या गावी गेलेला आहे. तरी साखर कारखान्यांच्या वतीनं चाललेले 28 कॅम्प आहेत आणि त्या कॅम्पमध्ये 2,575 हे मजूर त्या ठिकाणी आहेत. आणि त्याशिवाय काही ठिकाणी पाटबंधारे खात्याची किंवा शासनाची वेगवेगळी विकासाची कामं चालू आहेत. त्या ठिकाणी साईटवर जे कॅम्प आहेत असे कॅम्प 577 आहेत. आणि या कॅम्पमध्ये 15,323 कामगार मजूर हे काम करतात. असे एकंदर राज्यामध्ये 3,143 ठिकाणी कॅम्प्स आणि 3,32,266 ठिकाणी 3,32,266 व्यक्तींना या कॅम्प्समधून निवारा, अन्न, वैद्यकीय सुविधा, नाश्ता या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या कामाच्यासाठी शासकीय मशिनरी,
शासनाचे सगळे विभाग, हे साखर कारखानदारीचे अधिकारी, हे सगळेजण या सगळ्या कामामध्ये झोकून देऊन या सगळ्या लोकांना मदत करतात. हा एक मोठी सुविधा महाराष्ट्र सरकार आणि अन्य घटकांनी केलेली आहे. याशिवाय महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी NGOज काम करत असतात. हे NGOज धान्य गोळा करून गरीब लोकांना धान्य देतात. जिथे अन्नाची सुविधा नाही त्यांना अन्नाच्या संबंधीची सुविधा करून देतात. आणि त्यांचाही मोठा हातभार आज महाराष्ट्रामध्ये गावगाव अशा संकटग्रस्त लोकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लागतो आहे. आणि म्हणून हे सगळे NGOज असतील, हे या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, त्यांना मदत करणारे दानशूर घटक असतील, या सगळ्यांचं मी मनापासूनचं अभिनंदन करतो. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण लवकरात लवकर या गरजू लोकांच्या अडचणी दूर करून स्वच्छता ठेवून आपण एकत्रित न राहण्याच्या संबंधीच्या सूचना तंतोतंत पाळून ज्या काही सूचना आरोग्य विभागाने राज्य सरकारने दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी तंतोतंत करून या रोगावर निश्चितपणानं मात करू. आपण काही झालं तर या रोगावर मात करणार म्हणजे करणार. हा रोग आणि यांचा पराभव आपण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या उर्मीनं आपण सगळेजण याला सामोरं जाऊया एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो.